देवराई. एक जंगल, अतिशय घनदाट, मानवी हस्तक्षेप नसलेलं, एखाद्या अजस्त्र सापाप्रमाणे वाढलेल्या त्या प्रचंड वेली, ती पानांची सळसळ करकरणारी ती बांबूची बेट, ऐन उन्हाळ्यातल्या भर दुपारी थंडावा देणारी ती गच्च झाडी, कित्येक वृक्ष खूप जुने, अगदी 100 ओलांडलेले, पक्षी, प्राणी, अगदी छोटे कीटक सुद्धा एक नैसर्गिक आयुष्य जगणारे. या अद्भुत आणि रम्य वातावरणात खरंच परमेश्वराचा वावर असल्याची प्रचिती येते आणि तो कोणत्याही रूपानं समोर येऊ शकतो. या निर्गुण निराकार शक्तीनंच तर हे सर्व निर्माण केले. मांगल्याची आणि पावित्र्याची जोड असलेली वनराई देवराई. मनुष्य प्राणी हा परंपरा प्रिय. वारकरी संप्रदायासारखी परंपरा सुद्धा शतकानुशतकं जपली गेली. परमेश्वर ही खूप जुनी संकल्पना, अगदी मनुष्य निर्मिती इतकीच जुनी. या सृष्टीचं जीवनचक्र चालवणारी कोणती तरी शक्ती आहे ही गोष्ट जगाच्या पाठीवर सर्वत्र मानली जाते. सुरुवातीस या शक्तीस कोणतंही रूप नव्हतं, परंतु मनुष्य प्राण्यानं आपल्या कल्पनाशक्तीच्या आधारे या शक्तीस वेगवेगळी रूपं दिली. यातूनच अनेक देवदेवतांचा जन्म झाला, त्यांना मूर्ती स्वरूप प्राप्त झालं. आपले सणही मनुष्याचं निसर्गाशी असलेलं पवित्र नातं दाखवणारे. या सर्व परंपरांमागे एक अत्यंत महत्त्वाचा असा विचार आहे. आपण सर्वजण या निसर्गाचाच एक भाग आहोत आणि सर्व सजीव अथवा निर्जीव गोष्टींचं अस्तित्व हे एकमेकांवर अवलंबून आहे आणि हा समतोल राखला गेला पाहिजे, हा तो विचार. हे सर्वांच्याच फायद्याचं आहे. मनुष्य प्राणी हा बुद्धीनं इतरांपेक्षा श्रेष्ठ असल्यानं अर्थातच हे समजावून घेऊन हा समतोल राखण्याची जबाबदारी ही अर्थातच आपली आहे. आपल्या पूर्वजांनी हे सर्व जाणूनच या परंपरा चालू केल्या आणि पिढ्यानपिढ्या त्या जपल्या. या परंपरांना अंधश्रद्धा न म्हणता त्यामागची भावना आणि श्रद्धा जास्त महत्त्वाची. देवराई ही अशीच एक परंपरा, श्रद्धेनं जपलेली. मोठ्या शहरांप्रमाणे छोट्या गावातूनही ग्रामदेवतेची स्थापना केलेली असते. कोणत्याही पवित्र किंवा मंगल कार्याची सुरुवात ही ग्रामदेवतेच्या साक्षीनं करण्याची प्रथा आहे. बऱ्याच गावांमध्ये देवराईमधील देवतेलाच ग्रामदेवतेचं स्थान दिल्याचं दिसतं. सामान्यपणे हिंदू देवतांच्या मालिकेत न बसणारी नावं या देवदेवतांना दिलेली आढळतात. अगदी रामायण महाभारतापासून चालत आलेली ही नावं आहेत. वाघजाई, तळजाई, हिरवा, कालकाई अशा नावांनी ही देवारण्ये ओळखली जातात. देवतेचं ते मंदिर, तो परिसर, तिथली झाडी हे सर्व त्या देवासाठी किंवा देवीसाठी म्हणून राखलं जातं. या जंगलांमध्ये झाडं तोडली जात नाहीत, शिकार केली जात नाही, साधं गवतही कापलं जात नाही, पालापाचोळाही तसाच पडलेला असतो. मानवी हस्तक्षेप नसल्यामुळं अत्यंत नैसर्गिकरित्या वाढलेली ही जंगलं जैविक विविधतेनं अतिशय संपन्न आहेत. एखाद्या मोठ्या जंगलातला विशेष राखून ठेवलेला भाग, ज्यापासून माणसानं कोणताही आर्थिक फायदा घ्यायचा नाही, असं या देवरायांचं वर्णन स्थानिक आदिवासींकडून केलं जातं. ही संकल्पना प्रामुख्यानं आदिवासी भागात आढळते. परंतु गेल्या काही वर्षात परिस्थिती खूप बदलली.
औद्योगिकरणाचं वारं वेगानं वाहू लागले. मोठाली शहरं वसली आणि त्यांचा झपाट्यानं विस्तार होत गेला. बेसुमार वाढणाऱ्या लोकसंख्येमुळं निसर्गातील एकूण सर्वच गोष्टींवर प्रचंड ताण येत चाललाय. वाढत्या आधुनिकीकरणात बांधकामासाठी, फर्निचरसाठी, कागद बनवण्यासाठी, जळणासाठी इंधन म्हणून अशा अनेक गोष्टींसाठी लाकडाची गरज ही अनिवार्य आहे. आणि म्हणून फार मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाली, आजही होतीये. पुनर्निर्माण न करता फक्त ओरबाडत राहिल्यानं एकूण वनक्षेत्र हे झपाट्यानं कमी होत गेलंय. एकूण जमिनीच्या 30% जे असायला हवं ते 8%वर आलंय. वृक्ष लागवडीसाठी लाखो रुपये खर्चूनही हे क्षेत्र वाढत नाहीये. आणि त्यामुळे हळूहळू आपल्याला भीषण संकटांचा सामना करावा लागतोय. बदलत चाललेलं हवामान, पावसाची अनियमितता, पृथ्वीचं वाढत चाललेलं तापमान हे सर्व जंगलं बेसुमार तुटल्याने झालंय. या सर्व निराश करणाऱ्या परिस्थितीमध्ये जी थोडीफार आशेची किरणं दिसतात ती देवराईच्या रूपानं. संकल्पनेला मिळालेली श्रद्धेची जोड यामुळेच ही जंगलं अजून तगली होती. पण आता देवराई सुद्धा धोक्यात आल्यात. संकल्पना विसरली गेली आणि श्रद्धा कमी होत चालली. कोणत्याही विकासाला विचारांचं अधिष्ठान असावं लागतं. दुर्दैवानं देवराई मागे असलेला विचार मागे पडलाय आणि श्रद्धेची जागा अंधश्रद्धा घेते. देवराई राखण्यामागे एक सोपं पण अत्यंत महत्त्वाचं असं समीकरण आहे. देवराई आहे तिथं पाणी आहे आणि पाणी आहे तिथे विकास आहे. अनेक देवराईंमध्ये पाण्याचे जिवंत झरे आढळतात. देवराईमुळं पाण्याचं संवर्धन जितक्या परिणामकारकतेनं होतं ते इतर कोणत्याही गोष्टींमुळे होत नाही हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. कोणत्याही देवराईमध्ये अतिशय दाट झाडी असल्यानं पावसाळ्यात पडणारा मुसळधार पाऊस हा सर्वप्रथम झाडीवर पडतो आणि मग ते पाणी जमिनीवर उतरतं. झाडोऱ्यातून जमिनीवर येणारं हे पावसाचं पाणी खाली साठलेल्या पालापाचोळ्यावर पडून मग हळूहळू जमिनीत जिरत जातं. जास्तीचं पाणी पालापाचोळ्यातून झुडपातून पुढं वाहत जाताना त्यात मातीचं किंवा गाळाचं प्रमाण हे खूप कमी असतं. त्यामुळे देवराई पाण्याचं संवर्धन करतेच, शिवाय मृदसंधारणाचं कामही आपोआपच होतं. झाडोरा नसेल तर वेगानं येणारे हे पावसाचे थेंब उघड्या जमिनीवर पडल्यावर मातीचा थर उचकटतात आणि पाणी जमिनीत जिरायच्या आधीच उतार मिळेल तिकडं व्हायला लागतं आणि सोबत मोठ्या प्रमाणात माती घेऊन जातं. हीच माती पुढे ओहळातून, ओढ्यातून, नद्यांमधून वाहत जाऊन पुढे असलेले बंधारे अथवा धरणांमध्ये साठत राहते आणि काही काळात ही धरणं गाळ साठल्यानं पाणी अडवण्यास निरुपयोगी ठरतात. पाणी ही माणसाची मूलभूत गरज आहे. पुण्या मुंबईसारख्या मोठ्या शहरांसाठी आसपासच्या नद्यांवर मोठी धरणं बांधून पाणी अडवलं गेलं. या धरणांमधूनच संपूर्ण शहराला पाणीपुरवठा केला जातो. पण त्यालाही मर्यादा येतात. उन्हाळ्यात मोठ्या शहरांमधूनही पाणी टंचाई जाणवू लागते. छोट्या गावातनं अथवा खेडेगावातनं राहत असलेला शेतकरी तर पूर्णपणे पडणाऱ्या पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. पिण्यासाठी, शेतीसाठी, जनावरांसाठी आणि बाकी इतर सर्व गोष्टींसाठी लागणारं पाणी फक्त पावसाळ्यातच मिळतं. आज कित्येक खेडेगावांमधून, छोट्या वाड्या वस्त्यांमधून पावसाळा सरला की थोड्याच दिवसात पाणी टंचाई जाणवू लागते. टँकरनं पाणीपुरवठा करावा लागतो. दिवसेंदिवस अशा गावांची आणि लागणाऱ्या टँकर्सची संख्याही वाढतीये. गावांमधून बोरवेल खणल्या आहेत, पण बऱ्याच बोरचं पाणी पावसाळ्यानंतर लवकरच संपतं. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे खालावलेली भूजल पातळी. आपण जंगलं तोडतो पण पुनर्निर्माण करत नाही. तसंच भूजलाचा आपण प्रचंड उपसा दरवर्षी करतो, पण त्याचं पुनर्भरण मात्र करत नाही. भूजल पातळीचा समतोल राखण्यासाठी त्याचं पुनर्भरण होणं फार गरजेचं आहे. म्हणजेच जमिनीत पाणी जिरणं फार महत्त्वाचं आहे. विकासाच्या नावाखाली आपण जंगलं साफ केली, डोंगर उतार उघडे पडले, पाणी अडलंच नाही तर जिरणार कसं? आणि मग दरवर्षी पाणी अडवा, पाणी जिरवा अशा योजनांवर लाखो करोडो रुपये खर्च होतो. डोंगरावर चर घेणं, लूज बोल्डरिंग, नाला बंडिंग या कामांवर प्रचंड खर्च करून त्याचा फायदा 100% होत नाही.
दरवर्षी पुन्हा या कामांवर वेगळा खर्च करावाच लागतो. एक देवराई हा खर्च वाचवू शकते. देवराईतील जंगलाच्या आवरणामुळे पाणी अडणं आणि जिरणं ही क्रिया तर होतेच, शिवाय जमिनीतील पाण्याचं बाष्पीभवन होण्याची क्रिया खूप मंदावते. म्हणूनच कित्येक देवराईंमध्ये बारमाही पाण्याचे जिवंत झरे असतात. हा काही चमत्कार नव्हे, ही देवराईची किमया. खरं तर देवराई हीच एक श्रद्धा आहे. काही गावांमध्ये देवराईतल्या देवांना मोठ्या मंदिरात स्थान दिलं गेलं. देवराई मात्र तोडली गेली. परंतु हे आदिवासींच्या परंपरेला धरून नव्हतं, कारण त्यांच्यात देवराई व त्यातील नैसर्गिक घटक या सर्वांनाच देव मानलंय. त्यामुळे देऊळ बांधून देवाची पूजा करणं हे देवराई संकल्पनेशी विसंगत असंच आहे. एखादा अपवाद वगळता बऱ्याच देवराया गाव किंवा वस्तीपासून सुमारे 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर असतात. तसंच या देवराया निरच्छादित असतात आणि तिथल्या देवांना भिंती छत सहसा आढळत नाही. आदिवासी परंपरेतल्या देवरायांमध्ये मूर्तीही नसतात, तर शेंदूर लावलेल्या काही शिळा असतात. देवराईचं संरक्षण व्हावं म्हणून की काय, परंतु प्रत्येक देवराई मागे एखादी तरी भीषण आख्यायिका असते. ट्रस्टाच्या ताब्यामध्ये राय तर त्या कसं की तो माणूस निलाव घेतो ना या रायचा, त्याची सगळी ताबादारी त्याची असते. कुणाला फाटं तोडून द्यायचं नाही, कुणाला फाटं नेऊन द्यायचं नाही, कुठलं वनवा वगैरे येऊन जाळून द्यायचं नाही, असं त्याचं सगळं संरक्षण त्याचं असतं. ते की जर समजा ह्या ठिकाणी जर एखादी बाई तिला जर समजा हे आली एमशी, आज तुम्ही म्हणता एमशी म्हणताय, आमच्याकडे मासिक पाळी म्हणतात. जर अशी मासिक पाळी जर आली तर समजा या आगीमुळे ना पूर्वी उठून यायचे ना, अजून पण होतं कधी कधी. जागृत देवस्थाने आगीच्या माशी येतात, अशा माणसाला थांबून देत नाही. राईतील झाडं कापली म्हणून अथवा इतर हस्तक्षेप केल्यामुळे देवीचा कोप होऊन अकस्मात मृत्यू ओढवला, तत्सम घटनांचे उल्लेख सर्रास आढळतात. अशा गोष्टींमुळे काही वेळा भीतीपोटी तर काही वेळा श्रद्धेनं रहिवाशांनी देवरायांचं संरक्षण केल्याचं आढळतं. देवराईत दुर्मिळ औषधी वनस्पती आणि झऱ्यांनजीक सापडणाऱ्या काही खास वनस्पती आढळतात. गावातली गुरं किंवा वैदू या वनस्पतींचा उपयोग करतात. देवराई श्रद्धेनं आणि परंपरेनं जपणं ही खरं तर काळाची गरज आहे. आपल्या पूर्वजांनी श्रद्धेनं जपलेली ही परंपरा टिकवणं हे आपल्या हाती आहे. देवराई तिथं पाणी आणि पाणी तिथं विकास हे समीकरण समजल्यावर आता गाव तिथं देवराई हा संकल्प सोडणं फार गरजेचं आहे. फक्त आपल्यासाठी नाही, तर आपल्या पुढील पिढ्यांच्या उत्कर्षासाठी.